साची ग कळूबाई पाठी ऐको येण केलं ग तुझ्या येणं उन्हात सोनं झालं ग तुझ्या येणं उन्हात सोनं झालं ग राजा उदे उदे आनंदीचा उदे उदे बोल भवानी माता की जय. काय वैशिष्ट्य काय या झाडाचं लिंबाच्या झाडाचं? ते तुकाराम महाराज हे लागलं होता कळस लागला होता विना लागला होता. विना लागला होता. विण्यामुळं त्या एका फांदीला हे झालं गोड झाली ती गोड झाली. हा गोड झाली ती. आणि मग बाकीचं लिंब कसं काय बरं असा वटला गेला? वटला गेलं म्हणजे आता त्याचं आयुष्य बी भरलं आणि ती लोक सारखे साल काढून म्हणजे पहिले एक 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 पान तोडून घ्यायची लोक. जवळजवळ 5-6 वर्षाचं झाड होते त्यावेळेला तुकाराम महाराजांच्या काळात. आणि तो महाराजांची पालखी इथूनच जाते. ते का खाली काही कीड वगैरे लागली असेल काय तसं काय? खाली किडबिड काय नाही त्याची पण मनाने ती वाढली. त्याच्या जागेवर नंतर आता परत उगावले गेले रोप परत. त्या झाडाचं पानं सुद्धा गोड लागतात का? पाणी नाही त्याची साल खाल्ली ना साल एकदम गोड लागते. आता तुम्ही खाऊन पहा एकदम गोड लागते. तशी इतर झाडांची खाल्ली तर ते कडूच लागणार. दुसऱ्या झाडांची खात्री करून बघा तुम्ही. ती साल खा बघ साल दुसऱ्या झाडांची खाऊन बघा कडू लागणार. पण ही साल खाल्ली की गोडच लागणार. तुम्ही आता खाऊन पहा गोडच लागणार. आता खा ते गोडच लागणार. मग दुसऱ्या कोणत्या झाडाचे का कडूच लागणार असं. तुम्हाला हा इतिहास कुणी सांगितलं पहिला का तुम्ही इथं असताच इथंच असता का? नाही आम्ही इथले नाहीत. आम्ही शिरूर तालुक्यातले इथं मालक मी त्याला पूर्ण माहिती याची इथं आहे. ते आता बोलू का त्याला? नाही बोलवा. तुम्हाला माहित आहे ना? मला जेवढं माहिती तुमचा विश्वास आहे आमचा. जेवढी माहिती तेवढे तुम्हाला मी सांगितलं. तुमची किती वारी? माझी 25वी वारी. 25वी वारी. मग बरेच वर्ष 25 वर्ष झाले पायवारी चालू. तुमचं पाय वगैरे काय दुखत नसतं? पाय बी सध्या काही माझं काही दुखत नाही. अजून माझं वय 75 झाले तरी मी आपला परडी देवाची अंबाबाईची घेऊन पाय चालतो. दरवर्षी येतोय? दरवर्षी येतो. संतराज महाराजाच्या दिंडीत असतो. संतराज महाराज ते वाळकीच्या ठिकाणावर निघते ना? हा वाळकी संगमावरून निघते संतराज महाराज. एवढी माहिती तेवढी आहे. ते म्हणजे योग भक्त आले ते साक्षांत त्यांना त्यांच्या करता देव साक्षांत आलेला आहे ते. चालतंय. ओके.